नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर। आज आपण बघणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील संख्यांची वजाबाकी पाहिलेली आहे। जर तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर तो व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मग हा व्हिडिओ बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी बघणार आहोत। त्यासाठी उदाहरण बघा, 2.5/1 वजा 3.2/4 बरोबर किती। मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण सर्वप्रथम व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतरित करून घेऊ। मग या ठिकाणी बघा 2 1 2 आणि 2 आणि 5 7 आणि 7 छेदामध्ये 1 प्लस मायनस 4 त्रिक 12 12 आणि 2 14 आणि 14 छेदामध्ये 4। आता आपल्याला यांचा छेद समान करायचा आहे। छेद समान करायचा आहे तर आपण याला बघा, या 1 ला 4 करायचा आहे म्हणजे आपण 4 ने गुणणार आणि खाली छेदाला जर 4 ने गुणला असेल तर वरती अंशाला देखील 4 ने गुणावं लागेल। मग इथं 4 1 4 आणि इथं 4 1 4 दोघांचा जो पाया आहे तो पाया 4 झालेला आहे। मग 7 चौक 28 28 मायनस 14। मग 28 मधून जर आपण 14 वजा केले तर 28 वजा 14 राहतील 14 आणि 14 भागिले 4। त्याला आपण 2 ने भाग देऊ, बे दुने 4 आणि बे साती 14। मग हे असं होईल 7 छेदामध्ये 2। अजून आपण भाग दिला तर बे 1 बे, बे त्रिक 6 आणि बाकी उरली 1। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल 3.1/2। चला, अपेक्षा आहे उदाहरण सर्वांना समजलेलं असेल। अजून आपण असे उदाहरण घेऊ बघा, समोरच्या उदाहरणाकडे लक्ष द्या। 5.2/6 वजा 3.4/5 बरोबर किती। मग सर्वात अगोदर दिलेल्या उदाहरण आहे ते आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं, त्याला आपण व्यावहारिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घेणार। मग बघा 6 पंचे 30 30 आणि 2 32 32 छेदात 6 वजा 5 त्रिक 15 15 आणि 4 19 19 छेदात 5। छेदामध्ये 5 आणि 6 या दोन संख्या आलेल्या आहेत। 5 आणि 6 ह्या दोन्ही क्रमवार संख्या आहेत आणि क्रमवार संख्येला आपण सहमूळ संख्या असं म्हणतो आणि सहमूळ संख्येला सापेक्ष मूळ संख्या असाही एक शब्दप्रयोग त्या ठिकाणी वापरला जात असतो आणि सहमूळ संख्यांचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार असतो। मग या ठिकाणी बघा, आता दोघांचा गुणाकार म्हणजे 30। मग आपल्याला दोघांना किती करायचं आहे? 30 करायचं आहे। मग आता ह्या 5 ला जर 30 करायचं असेल तर 6 ने गुणावं लागेल। छेदाला 6 ने गुणलं तर अंशाला देखील 6 ने गुणावं लागेल। नंतर इकडे बघा, आपण इथं छेदाला जर 5 ने गुणलं तर तुम्हाला अंशाला देखील किती ने गुणावं लागेल? 5 ने। छेदाला तुम्ही 5 ने गुणता आहे तर तुम्हाला अंशाला देखील किती ने गुणावं लागेल? 5 ने। मग या ठिकाणी बघा 5 सक 30 आणि 5 सक 30 दोघांचा जो लसावी आहे तो लसावी झालेला आहे 30। याचा गुणाकार करा, 5 दुने 10 10 ला 0 हातचाला 1 5 त्रिक 15 15 आणि 1 16 म्हणजे 32 गुणिले 5 बरोबर 160 वजा 9 सक 54 6 9 54 54 ला 4 हातचाले 5 6 1 6 6 आणि 5 11 म्हणजे 19 सक 114। तुम्हाला पाढेपाठ जर असतील तर काही अडचण नाही, पण आपण सगळ्या गोष्टी बेसिक पद्धतीने पाहत आहोत त्यामुळे आपण या ठिकाणी गुणाकार केलेला आहे। मग बघा, आपल्याला 160 मधून 114 वजा करायचे। मग आपण इथे 160 लिहिणार आणि वजा 114 घेणार। इथं राहतील 5, इथं होतील 10 10 तून 4 गेले तर राहतील 6 6 5 मधून 1 गेला तर राहिले 4। मग अंशामध्ये जे आहे तर अंशात आलेले आहे 46। मग 46 वजा 30। दोन्ही संख्या समसंख्या आहे, आपण त्यांना 2 ने भाग दिला तरी चालतो। बे 1 बे 1 उरला बे पंचे 10 बे दुने 4 आणि बे त्रिक 6 23 छेदामध्ये 15 आलेला आहे। मग आपण याला पूर्णांक अपूर्णांक कसं करतो की 23 भागिले 15
15 एके 15. मग 23 मधून 15 गेले, शिल्लक राहिले 8. मग याचा अर्थ आपण भाग दिला होता 13 ने, आपला भागाकार आला 1 आणि आपली बाकी जी आलेली आहे 8. म्हणजे आपण याचं उत्तर असं लिहू शकतो की 1.8/13 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न आपण या ठिकाणी तुमच्या समोर घेऊ, म्हणजे तुमची संकल्पना क्लिअर होईल. बघा, 7.1/4 वजा 2.3/8 बरोबर किती? मग याला व्यवहारी अपूर्णांकात कन्व्हर्ट करून घ्या. 4 7 28 आणि 29/4 वजा 8 2 16 17 8 आणि 19 19/8. आता या ठिकाणी 4 आणि 8, 4च्या पाड्यात 8 आहेत म्हणजे यांचा लसावी 8 येणार. मग 4 ला आपल्याला 8 करावं लागेल. मग 4 ला 8 करण्यासाठी 2 ने गुणावं लागेल. मग 4 ला जर आपण 8 ने गुणलं तर 4 ला 2 ने गुणलं तर 8 होईल. मग 29 ला देखील आपल्याला कितीने गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. मग इथं रूपांतर होईल बघा, 4 2 8 4 2 8 1 8. मग पाया दोघांचा 8 येईल. मग इथं 29 2 58 होतील किंवा 9 2 8 ला 8 चालेल, 2 2 4 आणि 5 मायनस 19 जशाला तसे. मग आपलं करायचं काय आहे की 58 मधून आपल्याला 19 काढायचे. मग 58 वजा 19, इथं राहतील 4, इथं होतील 18. 18 मधून 9 गेले, राहिले 9 आणि 4 मधून 1 गेला, राहिला 3. मग वरती जे आलेले आहेत तर 39 आणि छेदात किती? 8. आता 39/8 आपण याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात करू. मग इथं 8 1 8 8 8 3 24 8 चौक 32 8 चौक 32. मग 32 मायनस केले तर राहतील 7. मग आपण भाग दिली होती ती संख्या आहे 8, भागाकार आला ती संख्या आहे 4 आणि बाकी उरली ती संख्या आहे 7. मग आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 4.7/8 हे बरोबर आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकांची वजाबाकी समजून घेतलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकांचा गुणाकार अभ्यासणार आहोत. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच भेटू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, धन्यवाद.